गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुचरित्र अध्याय 7 श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा आम्हासी निरोपी जे स्वामी कृपेसी पूर्वी कवणा साक्ष झाली समस्त तीर्थे सांडुनी श्रीपाद गेले किंकारणी पूर्वी आधार केला कवणी पुराण कथा सांगा मजा ज्यावरी असेल गुरुची प्रीती तीर्थ महिमा ऐकणे चित्ती वांछा होत असे ज्ञान ज्योती कृपा सिंधू गुरुराया सिद्ध म्हणे नामधारकासी गोकर्ण महिमा मज पुससी सांगेन तुझ विस्तारेसी एक चित्ते परियेसा पूर्वयुगी इक्ष्वाकू वंशी मित्रसह राजा परियेसी प्रतापवंत क्षत्रिय राशी सर्व धर्म रत देखा राजा सकळ शास्त्रज्ञ विवेकी असे श्रुती निपुण बलाढ्य शूर महाभीम विद्योद्योगी दयानिधी असता राजा एके दिवशी विनोदे निघाला पारदिसी प्रवेशला महावनासी वसती शार्दूल सिंह जेथे निर्मनुष्य अरण्यात राजा पार्थी खेळत भेटला तेथे अद्भुत दैत्य ज्वाळाकार भयानक राजा देखोणी तयासी वर्षता शर झाला कोपेसी मूर्छना येऊनी धरणीसी पडला दैत्य तयावेळी होता तयाचा बंधू जवळी आक्रंद तसे प्रबळी पाषाण हानी कपाळी बंधू शोके करुणिया प्राण तेजिता निशाचर बंधुसी म्हणत असे एर जरी तू होसी माझा सहोदर सूड घेई माझा तू ऐसे बोलूनी बंधुसी दैत्य पावला पंचत्वासी अनेक मायापाशी नररूपे धरिले तयावेळी रूप धरुणी मानवाचे सौम्यवाणी बोलेवाचे सेवकत्व करी राजयाचे अतिनम्रत्वे बोलोनिया सेवा करी नानापरी सेवकाचे सारखे मन धरी कितीक दिवसांवरी वनांतरी राजा होता देखा समस्त मृग जिंकुणी दुष्ट जीवाते वधुनी राजा आला परतोनी आपुल्या नगरा परियेसा ऐसे असता एके दिवशी पितृश्राद्ध आले परियेसे आमंत्रण सांगे ऋषीसी वसिष्ठादिका परियेसा ते दिवशी राजा नेमे स्वयंपाक करवी तसे सविवेक कापट्य होता तो सेवक तयास्थानी ठेविला राजा म्हणे तयासी पाकस्थानी तू वससी जे जे मागेला भानवसी सर्व आणुनी त्वा द्यावे अंगीकारुणी तो सेवक नरमास आणुनी देख कापट्य भावे करवी पाक केली शाक तयावेळी ठाव घालिता ऋषेश्वरासी पहिलेच वाढिले नरमासासी पाहता कोप आला वसिष्ठासी दिधला शाप तयेवेळी वसिष्ठ म्हणे रायासी नरमास वाढिले आम्हासी त्वरित ब्रह्म राक्षस होसी म्हणून शाप दिधला शाप देता तये काळी राजा कोपला तत्काळी अपराध नसता प्रबळी वाया मजका शापिले नेणे मासपाक कोणी केला माझा निरोप नाही झाला वृथा अमुते शाप दिधला आपण शापिन म्हणत असे उदक घेऊनी अंजुळी शापावया सिद्ध झाला तये काळी तव राजपत्नी येऊनी जवळी वर्जी अपुले पती ते पतीसी म्हणे ते नारी गुरुसी शापिता दोष भारी बंधुनी तयाचे चरण धरी तेने भवसागर तरशील मदयंती सतीचे वचन मानिता झाला राजा आपण अंजुळीचे उदक जाण टाकी अपुले चरणावरी शाप देता कल्मश पाणी पडले राजयाचे चरणी कल्मशपाद नाम म्हणून ब्रह्म राक्षस झाला तो राव राजपत्नी येऊनी परियेसी लागली वसिष्ठ चरणासी उद्धरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय काज करुणावचन ऐकुणी शांत झाला वसिष्ठ मुनी वर्षे 12 क्रमोणी पुनरपी राजा होशील उशाप देऊनी वसिष्ठ ऋषी गेला आपुले स्थानासी ब्रह्म राक्षस राजा परियेसी होऊनी गेला वनांतरा निर्मनुष्य अरण्यात राजा राहिला प्रख्यात भक्षित असे अनेक जंत पशु मनुष्य आदी करुणी ऐसे क्रमिता तयेवनी मार्गस्थ दंपत्ते दोन्ही ब्राह्मण जाता मार्गक्रमुणी देखिला राक्षस भयासुर येऊनी धरी ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुसी घेऊनी गेला भक्षावयासी विप्र स्त्री समागमे अतिशोक करी ब्राह्मणी जाऊनी लागे राक्षस चरणी राखे मजला अहेवपणी प्राणेश्वरा ते सोडी पितया न भक्षिगा माझा पती माझी तयावरी अतिप्रीती मज भक्षिगा म्हणे सुमती वल्लभाते सोडून या पती बिण राहता नारी जन्मवृथाची दगडापरी पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचे पती लावण्य पूर्ववयसी वेदशास्त्र पारंगेसी याचा प्राण जरी तू रक्षिसी जगी होईल तुझ पुण्य कृपा करिगा आम्हावरी होईन तुझी कन्याकुमारी मज पुत्र होतील जरी नाम वाढवीन तुझे मी ऐसे नाना परी देखा विप्रस्त्री करी महादुःखा बोलन मानोनी राक्षसे एका त्या ब्राह्मणा ते भक्षिले पती ते भक्षिले देखोनी शाप वदली ते ब्राह्मणे म्हणे राक्षसा ऐक काणी शाप माझा निर्धारे तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी पुढे मागुती राजा होसी 12 वर्षे क्रमोणी परिरमता स्त्रिये सवे प्राण जाईल स्वभावे अनाथा भक्षिले दुष्ट भावे दुरात्मा तू राक्षसा शाप देऊनी तयावेळी पतीच्या अस्थी मिळवूनी जवळे काष्टे घालून या प्रबळी अग्निप्रवेश केला तिने ऐसे असता राव देखा क्रमी 12 वर्षे निका पुनरपी राजा होऊनी ऐका आला आपुले नगरासी
विप्रस्त्रियेचे शापवचन स्त्रियेसी सांगितली खून म्हणे संग करिता तत्क्षण मृत्यू असे आपणासी ऐकुणी पतीचे वचन मदयंती दुःख करी आपण म्हण करुणी निर्वाण त्यजावया प्राण पाहत असे मदयंती म्हणे रायासी संतान नाही तुमचे वंशासी वनी कष्टला 12 वर्षी आपुले कर्मण चुकीची ऐकोणी सतीचे वचन शोके दाटला अतिगहन अश्रू आले नेत्रातून काय करू म्हणत असे मंत्री वृद्ध पुरोहितासी बोलाविले परियेसी ब्रह्महत्या घडली आम्हासी विमोचन होय कवणे परी मंत्री वृद्ध पुरोहित तयासी म्हणती ऐका मात तीर्थे आचरावी समस्त तेने पुनित व्हाल तुम्ही करोणी ऐसा विचार राजा निघे तीर्था साचार सर्व तीर्थ परिकर विधीपूर्वक करीत असे ज्या ज्या तीर्था जाय आपण अनेक पुण्य करी जाण यज्ञाधिक कर्म अन्नदान ब्राह्मणाधिका देत असे ऐसी नाना तीर्थे करीत परी ब्रह्म हत्या सवेची येत अघोर रूपी असे दिसत कवणे परीन जायची कष्टोनी राजा बहुतांपरी निर्वाण होऊनी मना भीतरी हिंडत पातला मिथिलापुरी चिंताग्रस्त होऊन या नगराबाह्य प्रदेशी श्रमोणी राजा परियेसी चिंता करी मानसी वृक्षछाये बैसलासे ऋषेश्वरा समवेत जैसा रुद्र प्रकाशित गौतम ऋषी अवचित तया स्थानासी पातला राजा देखुणी गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करी साष्टांगेसी भक्तिभावे करोणिया आश्वासुनी तये वेळी गौतम पुसे करुणा बहाळी क्षेम समाधान सगळी पुसता झाला वृत्तांत काय झाले तुझे राज्य अरण्यवासाचे काय काज चिंताकुलित मुखांबुज कवन कार्य घडले असे ऐकुणी ऋषींचे वचन राजा सांगे विस्तारुण शाप झाला ब्रह्मावचन ब्रह्महत्या घडली मज प्रायश्चित्ते सकळिक यज्ञादी कर्मे धर्माधिक सुक्षेत्रे अपार तीर्थे देख आपण सकळ आचरली शमनन होय महादोष सवेची येत अघोर वेश व्रते आचरलो कोटीश न जाय दोष सर्वथा आजी चेनी माझे सफळ जनन दर्शन झाले जी तुमचे चरण होतील माझे कष्ट निवारण म्हणून चरणा लागलो ऐकुणी रायाचे वचन करुणा सागर गौतम आपण मने भय सांडिगा निर्वाण वचन तारील शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी महापातक संहारावयाशी गोकर्ण क्षेत्र असे भले स्मरण करिता गोकर्णासी ब्रह्महत्यादी पापनाशी तेथे ईश्वर सदा निवासी मृत्युंजय सदाशिव जैसे कैलासाचे शिखर अथवा स्वर्धुनी मंदिर निश्चय वास कर्पूर गौर गोकर्ण क्षेत्री परियेसा जैसी अंधकार रजनी प्रकाशावया जेवी अग्नी चंद्रोदय जरी होय निर्वाणी तरी सूर्यप्रकाशावीन गती नव्हे तैसे समस्त तीर्थाने पाप नच जाय याची कारणे सूर्योदयी तमहरणे तैसे गोकर्ण दर्शने होय सहस्त्र ब्रह्म हत्या जरी घडल्या असती या शरीरी प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री शुद्धात्मा होय परियेसा रुद्रोपेंद्र वीरींची रेखा जाऊनी तया स्थानी ऐका तप केले हो सकळिका कार्यसिद्धी होय त्याप्रती भक्तिपूर्वक तया स्थाने जप व्रत करीती जाणोनी फळ होय त्या लक्षगुणी असे पुण्यक्षेत्र ऐसे जेथे ब्रह्मा विष्णू देखा इंद्रादी देवा सकळिका साध्य झाले तप ऐका या वेगळे काय सांगू जाणा तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपुर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोपे विनयार्थे समस्त देव तेथे येती पुण्यक्षेत्री वास करीती ब्रह्मा विष्णू इंद्रासहिती विश्वे देव मरुद्गण चंद्र सूर्य वस्वादिक पूर्वद्वारी राहिले ऐक प्रीती करी भक्तिपूर्वक बैसले असती तये स्थानी अग्नि यम चित्रगुप्त एकादश रुद्र पितृदैवत दक्षिणद्वारी वास करीत संतोषे राहिले असती वरुणासहित गंगा सकळी राहती पश्चिम द्वारस्थळी प्रीती करी चंद्र मोळी तया सकळा परियेसा कुबेर वायू भद्रकाळी मातृदेवता चंडी सकळी उत्तरवास त्रिकाळी पूजा करीती महाबळेश्वराची चित्ररथादी विश्वावसू परियेसी चित्रसेन गंधर्व सुरसी पूजा करीती सदाशिवासी सदावसूनी तया ठाई घृताची रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी ऐका नित्य नृत्य करीती देखा महाबळेश्वराचे सन्मुख वसिष्ठ कश्यप कण्व ऋषी विश्वामित्र महातापसी भरद्वाज जैमिनी जाबाल ऋषी पूजा करीती सदा तेथे कृतयुगी ब्रह्मा ऋषी आचार करीती महातापसी महाबळेश्वराचे भक्तिसी राहिले गोकर्ण क्षेत्रात मरीची नारद अत्री ऋषी दक्षादी ब्रह्मा ऋषी परियेसी सनकादिक महातापसी उपनिषदार्थ उपासिती अनेक सिद्ध साध्य जाण मुनीश्वर आजिन धारण दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वसती त्वगस्थी मात्र शरीरेसी अनुष्ठिती महातापसी पूजा करीती भक्तिसी चंद्रमौळीची परियेसा गंधर्वादी समस्त देव पितर सिद्ध अष्टवसव विद्याधर किम पुरुष सर्व सेवेसी जाती निरंतर गुह्यक किन्नर स्वर्गलोक शेषादी नाग तक्षक पिशाच वेताळ सकळिक जाती पूजेसी तयास्थानी नाना शृंगार करुणी अनेक भूषणे विराजमानी सूर्य शशी विमानी वहनी एती ओळंघोनिया
स्तोत्रे गायन करीती देखा, नमिती नृत्य अनेक करीती अनेका, पूजे कारणे येती सकळिका, महाबळेश्वर लिंगासी, जे जे इच्छिती मन कामना, पावती त्वरित निर्धारे जाना, समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलकात, अगस्त्यादी सनतकुमार, प्रियव्रतादी राजकुमार, अग्निदेव दानवादी येर, वर लादले सर्व तया ठाई, शिशुमारी भद्रकाळी, पूजा करीती त्रिकाळी, नागाते गरुडन गिळी, महाबळेश्वर दर्शने, रावणादी राक्षस कुळी, कुंभकर्ण एर सकळी, वर लादले ये स्थळी, बिभीषण पूजित असे, ऐसे समस्त देवकुळ, सिद्ध दानवादी सकळ, गोकर्ण क्षेत्र जावणी प्रबळ, आराधिती नानापरी, लिंग स्थापिती आपुले नामी, असे ख्याती तया नामी, वर लादले अनेक कामी, चतुर्विध पुरुषार्थ, ब्रह्मा विष्णू आपण देखा, कार्तवीर्य विनायका, आपुले नामी लिंग देखा, प्रतिष्ठा केली तये ठाई, धर्मक्षेत्र पाळादी, दुर्गादेवी शक्तिवृंदी, लिंग स्थापिले आपुले नामी, ज्या गोकर्ण क्षेत्रात, गोकर्ण क्षेत्र असे गहन, लिंग तीर्थे असंख्य जाण, पदोपदी असे निर्गुण, ऐसे क्षेत्र अनुपम्य असे, सांगो किती विस्तारुण, असंख्यात तीर्थे जाण, पाषाण समस्त लिंग खून, समस्त उदके जाणावी तीर्थे, कृतयुगी महाबळेश्वर श्वेत, त्रेतायुगी लोहित, द्वापारी सुवर्णपीत, कलियुगी कृष्णवर्ण जाहला, सप्तपाताळ खोलावून उभे असे लिंग आपण, कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने, पश्चिम समुद्र तीरासी, गोकर्ण क्षेत्र विशेषी, ब्रह्महत्यादी पातके नाशी, काय आश्चर्य परियेसा, ब्रह्महत्यादी महापापे, परदारादी षटपापे, दुश्शील दुराचारी पापे, जाती गोकर्ण दर्शने, दर्शन मात्रे पुणित होती, समस्त काम्यार्थ साधती, अंती होय तयासी गती, गोकर्ण लिंग दर्शने, तये स्थानी पुण्य दिवशी, जे जे अर्चिती भक्तीसी, तेची जाना रुद्र अंशी, रायासी म्हणे गौतम, एखादे समयी गोकर्णासी, जाय भक्तीने मानुषी, पूजा करिता सदाशिवासी, शिवपद निश्चय पावे जाना, आदित्य सोम बुधवारी, अमावस्यादी परवान भीतरी, स्नान करुणी समुद्र तीरी, दान धर्म करावा, शिवपूजा व्रत हवन, तप ब्राह्मण जप ब्राह्मण संतर्पण, किंचित करिता अनंत पुण्य, गौतम म्हणे रायासी, व्यतिपातादी पर्वणीसी, सूर्य संक्रांतीचे दिवशी, महाप्रदोष त्रयोदशी, पूजिता पुण्य अगम्य, काय सांगो त्याचा महिमा, निवाडा होय अखिल कर्मा, ईश्वर भोळा अनंत महिमा, पूजन मात्रे तुष्ट तसे, असित पक्ष माघ मासी, शिवरात्री चतुर्दशीसी, बिल्वपत्र वाहिले असी, दुर्लभ असे त्रिभुवनात, ऐसे अनुपम स्थान असता, न जाती मूर्ख लोक ऐकता, शिवतीर्थ असे दुर्लभता, नेनती मूढ बधिर जाना, उपोषणादी जागरण, लिंग सन्निध गोकर्ण, स्वर्गासी जावया सोपान, पद्धती असे परियेसा, ऐसे या गोकर्ण स्थानासी, जे जाती जन यात्रेसी, चतुर्वेद पुरुषार्थासी, लादती लोक अवधारा, स्नान करुणी समस्त तीर्थी, महाबळेश्वर लिंगार्थी, पूजा करावी भक्त्यर्थी, पातका व्यतिरिक्त होय जाना, ऐशा परी गोकर्ण महिमा, प्रकाश केला ऋषी गौतमा, राजा ऐकुणी अतिप्रेमा, पुसता झाला ते वेळी, राजा म्हणे गौतमासी, गोकर्ण स्थान निरोपिलेसी, पूर्वी पावला कोण यापासी, साक्ष झाली असेल, विस्तारोणी ते आम्हासी, सांगावे स्वामी करुणेसी, म्हणून लागला चरणासी, अतिभक्ती करुणिया, म्हणे गौतम तयेवेळी, गोकर्ण क्षेत्र महाबळी, जाणो आम्ही बहुकाळी, अपार साक्षी देखिली असे, गेलो होतो आम्ही यात्रे, देखिला दृष्टांत विचित्र, आले होते तेथे जनमात्र, यात्रा रूपे करुणिया, माध्यान्ह काळी आम्ही तेथे, बैसलो होतो वृक्षछाये ते, दुरोणी देखिले चांडाळी ते, वृद्ध अंध महारोगी, शुष्कमुखी निराहारी, कुष्ठ सर्वांग शरीरी, कृमी पडले अघोरी, पूय शोणित दुर्गंधी, कुक्षी रोगी गंडमाळा, कफे दाटला असे गळा, दंतहीन अतिविव्हळा, वस्त्र नाही परिधाना, चंद्र सूर्य किरण पडता, प्राण जाय कंठगता, शौचव्याधी असे बहुता, सर्वांग शूळ महादुःखी, विधवा आपण केशवपणे, जी दिसे जैसी मुखमरणे, क्षणक्षणा पडे धरणी, प्राणत्याग करू पाहे, ऐशी अवस्था चांडाळीसी, आली वृक्ष छायसी, देह टाकीला धरणीसी, तेजू पाहे प्राण अपुला, प्राण तेजिता तयेवेळी, विमान उतरे तत्काळी, शिवदूत अतिबळी, त्रिशूळ खट्वांग धरुणिया, टंकायुधे चंद्रभाळी, दिव्यकांती चंद्रासारखी केवळी, किरीटकुंडले मिरवली, चतुर्वर्ग येणेपरी, विमानी सूर्यासारिखे तेज, अतिविचित्र दिसे विराज, आले चांडाळीये काज, अपूर्व वर्तले तयेवेळी, आम्ही पुशिले शिवदूतासी, आले ती कवण्या कार्यासी, दूत म्हणती आम्हासी, न्यावया आलो चांडाळीते, ऐकुणी दूतांचे वचन,
विस्मित झाले आमुचे मन, पुनरपी केला त्यासी प्रश्न, ऐक राया तू एक चित्ते. ऐशिया चांडाळी पापिणीसी, कैसी योग्य विमानिसी, नेऊन या श्वानासी सिंहासनी, कैसे योग्य. या जन्मात आरभ्यैसी, पापे पाप संग्रहासी, ऐशी पापीन दुरुत्तैसी, केवी न्याल कैलासा. नाही इसी शिवज्ञान, न करीच हे तपसाधन, दया सत्य कदा नेने, इसी कैसे न्याल तुम्ही. पशुमांस आहार इसी, सदा करी जीवहिंसी, ऐशिया दुष्टकुष्टी पापिणीसी, केवी नेता स्वर्गभुवना. अथवा कधी शिवपूजन, न करी पंचाक्षरी जपन, नाही केले शिवस्मरण, इसी कैसे न्याल तुम्ही. शिवरात्री उपोषण, नाही केले पुण्यदान, यज्ञयागादी साधन, नाही केले इने कधी. न करी स्नान पर्व काळी, नेने तीर्थ कवणे वेळी, अथवा व्रतादी सकाळी, नेले केले नाही इने कधी. सर्वांगी पूय शोणित, दुर्गंधी असे बहुत, ऐशी चांडाळी दुवृत्त, कैसी विमानी बैसवाल. अर्चना जन्मांतरीचे म्हणा, कुष्ठ सर्वांग तेची खुना, कृमी निगती मुखातून, पूर्वार्जित काय केले. ऐशी पापिणी दुराचारी, केवी नेता कैलासपुरी, योग्य नव्हे चराचरी, तुम्ही केवी न्यालैसी. गौतम म्हणे रायासी, ऐसे पुशिले दूतासी, त्यांनी सांगितला आम्हासी आद्यंत तये चांडाळीचा. म्हणे गौतम ऋषेश्वर, चांडाळीचे पूर्वापार सांगेन तुम्हास सविस्तर, असे आश्चर्य परियेसा. पूर्वी हिचे जन्मस्थान, ब्राह्मण कन्या असे जाण, सौदामिनी नाम असे पूर्ण, सोमबिंबा सारखे मुख, अतिसुंदर रूपईसी, उपवर जाहली पितृगृहासी, न मिळेवर तियेसी चिंता करीती माता पिता, न मिळेवर सुंदर तिसी उन्मत्त झाली 10 वर्षी, मिळवणी एक द्विजासी गृह्योत्केसी लग्न केले. विवाह झालियावरी होती तया पतीचे घरी, क्वचित काळ येणे परी होती नारी परियेसा. वर्तता असे पुढे देख, तिचे पतीस झाले दुःख, पंचत्व पावला तात्काळिक, विधिलेखे करुणिया. ऐकुणी तिचे माता पिता, कन्या आपुले घरा आणि ती तत्वता, पतीचे दुःखे दुःखिता, खेद करी ते नारी. अतिसुंदर पूर्ववयासी, मध्ये व्याप्त प्रतिदिवसी, चंचळ होय मानसी, परपुरुषा ते देखोनिया. गुप्त रूपे क्वचित काळी, जार कर्म करीते बाळी, प्रगट झाली तत्काळी, गौप्य नोहे पातक. आपण विधवा असे नारी, पूर्ववयासी अतिसुंदरी, वैषयी प्रीती असे भारी, स्थिर नोहे तिचे मन, ऐसे तिच्या पातकासी. विदित झाले सर्वासी, वाळीत केले तियेसी, माता पिता बंधुवर्गी, माता पिता बंधुजन, ती ते त्यजिती निर्भत सोन, आपण प्रायश्चित्त घेऊन शुद्ध झाले परियेसा. शंका होती पहिली तिसी, निशंक झाली व्यभिचारासी, प्रगट रूप अहर्निशी रमू लागली नगरात. तिये नगरी एकेवाणी, रूपे होता अति लावण्य गुणी, त्यासी तिने पूर्ववयस देखोणी, झाली त्याची कुलस्त्री. तया शूद्राची या घरी, वर्ततसे ते नारी, ऐसी पापिणी दुराचारी, कुळवैरीण 42. श्लोक. स्त्रिय कामेन नश्यन्ति, ब्राह्मणो हीन सेवया, राजानो ब्रह्मदंडेन, यतयो भोग संग्रहात. टीका. स्त्रिया नासती कामवेगे, ब्राह्मण नासती हीन सेवे, राज्य जाय द्विज क्षोभे, यती नासे विषय सेवने. शूद्रासवे अहर्निशी, रमत होती अतिहर्षी, पुत्र जाहला तियेसी, शूद्र गृही असता. नित्यमासा आहार तिसी, मद्यपान उन्मत्तेसी, होऊनी तया शूद्र महिषी, होती पापिणी दुराचारी. वर्तता एके दिवशी, उन्मत्त होऊनी परियेसी, छेदिले वासरू आहारसी, मेष म्हणून पापिनीने. छेदोनी वत्स परियेसी, पाक केला विनयसी, क्षीर ठेविले शिंकियासी, दुसरे दिवशी भक्षावया. आपण भ्रमित मद्यपाणी, जागृत झाली अस्तमानी, वासरू पाहे जाऊनी, धेनू दोहा वया लागी. वत्सस्थानी असे मेष, भ्रमित झाली अतिक्लेश, घरी पाहत असे शिरास स्पष्ट दिसे वासरू. अनुतप्त होऊनी तयेवेळी, शिव शिव म्हणे चंद्रमौळी, अज्ञानाने ऐशी पापे घडली, म्हणून चिंती दुरात्मिनी. तया वत्स शिरासी, निक्षेप केला भूमिसी, पती कोपेल म्हणून परियसी, अस्थि चर्म निक्षेपिले. जाऊनी सांगे शेजार लोका, व्याघ्रे वत्स नेले ऐका, भक्षिले म्हणून रडे देखा, पती पुढे येणे परी. ऐसी कितीक दिवसांवरी, नांदत होती शूद्रा घरी, पंचत्व पावली ते नारी, नेली दुती यमपुरा. घातली तियेसी नरकात, भोगभोगी अति दुःखित, पुनरपी जन्मा चांडाळी जात, उपजली नारी परियेसा. उपजताची जाहली आंधळी, विद्रूप वर्ण जैशी काजळी, माता पिता क्वचित काळी, प्रतिपाळिती माया मोहे. उच्छिष्ट अन्न घाली ती तोंडा, स्वजन तियेचे अखंडा, बाळपणी तियेसी विघडा, पोसिता ती येणे परी. ऐसे असता वर्तमानी, सर्वांग झाले कुष्ठवर्णी, पंचत्व पावली पिता जननी, दरिद्री झाली निराश्रय. सर्वांग कुष्ठवर्ण पीडित, त्यजिती तियेसी स्वजन भ्रात, भिक्षा मागुनी उदरभरित, रक्षण करी शरीर आपुले. येणे परी चांडाळी, वर्ततसे बहुत काळी, क्षुधेने पीडित सर्व काळी, आपण अंध कुष्ठ देही. न मिळे तिसी वस्त्र अन्न, दुःख करीत अतिगहन, ऐसे तिचे पूर्वकर्म, झाली वृद्ध अति कष्टे. भिक्षा मागे जनासी, मार्गी पडोनी अहर्निशी, कधी न भरे उदरतिसी, दुःखे विलापे अपार. व्याधी असे शरीरासी, शोणित पूय परियसी, दुर्गंधी येत असे महादोषी, सर्वांग कुष्ठे गळत असे. ऐसे वर्तता माघ मासी, लोक निघाले यात्रेसी, महास्थान गोकर्णासी, कलत्रपुत्र सहित देख.
शिवरात्रीचे यात्रेसी येती लोक देशोदेशी चतुर्वर्ण आसपासी हुरुषे येती परियेसा देशोदेशीचे राजे देखा हस्ती रथादी सहित ऐका येती समस्त भूमांडलिका महाबळेश्वर दर्शनासी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र येती यात्रेसी विनोद समारंभ वाद्यनाद अमित लोक परियेसा किती हासती गायन करीती धावती नृत्य करीत येती शिवस्मरणे गर्जना करीती यात्रा प्रसंगी जन देखा ऐसी महाजनान समवेत चांडाळी गेली तेथे त्वरित सवे भिक्षुक असती बहुत तया सवे जात असे येणेपरी गोकर्णासी चांडाळी झाली पातली सायासी करावलंबे महाजनासी भिक्षा मागे करुणावचने लोकजाती मार्गात शयन करी आक्रंदत कर ओढुनी मागत महाजन लोकांसी पूर्वीची पापी आपण पीडत असे याची कारण भिक्षा घाला क्षुधा निवारण म्हणून मागे सकळिका नेने कधीच वस्त्र प्रावरण धुळीत लोळे आपण क्षुधाक्रांत होत असे मरण धर्म करा सकळासी म्हणे सर्वांगी रोगग्रस्त वस्त्राविण बाधेशीत अक्ष नाही क्षुधाक्रांत धर्म करा सकळिक हो पूर्वी जन्मशतांतरी नाही केले पुण्य एरी याची कारणे पीडित भारी धर्म करा सकळिक येणेपरी मार्गात चांडाळी असे याचित ते दिवशी असे शिवरात्री व्रत कोणी न घाली भिक्षा तिसी एरी विव्हळे क्षुधाक्रांत जठराग्नी प्रदीप्त असे बहुत धर्म करा ऐसे म्हणत पडली मार्गात तेधवा पूजेसे जाती सकळ जन त्याते मागे आक्रंदोन एक म्हणती हासोन उपवास आजी अन्न कैचे हाती होती बिल्व मंजरी घाली ती तियेच्या करी आघ्रानोनी पाहेरी भक्षण वस्तू नव्हे म्हणे कोपोनी टाकी ते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी रात्री असता अंधारी अलभ्य पूजा घडली देखा कोणी न घाली ती भिक्षा तिसी उपवास घडला ते दिवशी पूजा पावली त्या शिवासी बिल्व मंजरी शिवमस्तकी इतुके पुण्य घडले तिसी प्रयत्न न करिता प्रियेसी तुष्टला ईश्वर हर्षी भवारणवा कडे केले येणेपरी चांडाळीसी उपवास घडला अनायासी तिथुनी उठली दुसरे दिवशी भिक्षा मागावया कारणे पहिलीच कुष्ठरोगी असे अशक्त झाली उपवासे चक्षुहीन मार्ग न दिसे जात असे मंद मंद सूर्यरश्मी करुणी तिसी दुःख होय असमह सहसी पूर्वार्जिती कर्मे ऐसी म्हणती दूत गौतमाते ऐशी चांडाळी कष्टत आली वृक्ष छाये समीपत त्यजू पाहे प्राण त्वरित म्हणून या आलो धावोनी पुण्य घडले इसी आजी उपवास शिव तिथी काजी बिल्वपत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण तया पुण्य करुणी इचे पाप गेले शतजन्मीचे हे प्रीती पात्र ईश्वराचे म्हणून पाठविले आम्हासी ऐसे म्हणती शिवदूत तियेवरी शिंपोनिया अमृत दिव्य देह पावणी त्वरित गेली एका शिवलोका ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारून रायासी म्हणे तू निघोना जाई त्वरित जाई गोकर्णासी जाताची तुझी पापे जाती इह सौख्य परत्र उत्तम गती संशय न धरिगा चित्ती म्हणून निरोपी रायासी परिसोणी गौतमाचे वचन राजा म्हणी दृढ संतोषोना त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण पाप वेगळा झाला तो ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून राहिले श्रीपाद आपण सिद्ध म्हणे ऐक कथन नामधारका एक चित्ते म्हणून सरस्वती गंगाधरू सांगे गुरुचरित्र विस्तारू श्रोते करुणी निर्धारू एक चित्ते परियेसा इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम सप्तमोध्याय श्री दत्तात्रेयार्पितमस्तु श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ।